हाय हॅलो नमस्कार, मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. त्या नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे. खूप म्हटलं होतं की या रूमची तुम्हाला टूर देईल पण सगळं काही एवढं अचानक घडलं ना की रूमची टूर करणं ना शक्य झालं नाही. नशीब किचन तरी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. त्यानंतर आज आम्ही आलो आहोत कॅम्पमध्ये. ॲक्च्युली आज आम्हाला रूमची चावी भेटली. त्यानंतर मग आम्ही म्हटलं चला आधी रूम तर बघून घेऊयात की कशी आहे किंवा त्याची जी कंडिशन आहे तशी माझी बाहेरची रूमही छानच होती. कॅम्पच्या जवळ असून रेंटही कमी होतं आणि रूम पण एकदम मोठ्या होत्या. म्हणजेच 2 BHK होतं. बाल्कनीही बऱ्यापैकी मोठी होती. त्यानंतर मग आम्ही पोहोचलो कॅम्पमध्ये. ह्या ज्या आहेत ना ह्या फॅमिली क्वार्टर्स आहेत. खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बनवलेल्या आहेत. आणि फायनली मग आम्ही आलो आमच्या ब्लॉकच्या खाली. बघू शकता 8 मंजिलची ही जी आहे ना ती बिल्डिंग आहे आणि आम्हाला 8व्यावरच रूम जी आहे ती भेटली आहे. त्यानंतर मग ह्यांना म्हटलं चला रूममध्ये जाईपर्यंत एवढं टेन्शन होतं की कशी असेल, कलरिंग करायला लागतंय की काय. कारण जेव्हा वेस्ट बंगालमध्ये रूम भेटलेली ना सेकंड टाईम जी आम्ही चेंज केली ती फर्स्ट फ्लोअरवर घेतलेली ती खरंच खूप खराब होती. त्याला पेंट करायला लागलं होतं. तेच काय आता पुन्हा खर्च वाढतोय की काय की पेंटिंग करायला लागते किंवा कशी कंडिशन असेल कशी नाही. आणि त्यानंतर मग फायनली पोचलो आम्ही आमच्या क्वार्टर्समध्ये म्हणजेच 808मध्ये. त्यानंतर मग म्हटलं ह्यांना कशी असेल होते. म्हणतात आता कशी का असली तरी गपचूप राहायचं, काही खर्चाचं काम काढायचं नाही. आणि ही क्वार्टर्स आता बघू जोपर्यंत हे इथे आहेत तोपर्यंत आम्ही राहू. कारण आमचं जे प्रॉपर युनिट आहे ते हे नाही आहे, आम्ही अटॅचमध्ये इथे आहोत. सो जोपर्यंत हे इथे राहतील तोपर्यंत मग आम्ही इथे राहू. त्यानंतर क्वार्टर्स ओपन केली. एवढी भारी स्माईल आली ना कारण क्वार्टरची कंडिशन खरंच खूप 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 चांगली होती. सरकारी क्वार्टर्सची एवढी चांगली कंडिशन असणं म्हणजे ना खूप मोठी गोष्ट आहे. आता फरशा वगैरे खराब झाल्या होत्या त्या ठीक आहे, त्या आता धुवायलाच लागणार होत्या. आणि बघितलं तर लाईट नव्हती. आणि किचनचा एक वीक पॉईंट म्हणजे इथं सामान ठेवायलाच काही नाही आहे. म्हणजे प्लेनच केले. वेस्ट बंगालला त्यांनी 2-3 रॅक बनवून दिलते पण इथं तसं काहीच नाही आहे. किचन पण बघितलं तुम्ही. आणि ही आहे ना ती किचनच्या शेजारी ड्राय बाल्कनी आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो वॉशिंग मशीन वगैरे ह्या गोष्टी लावू शकतो. छोटीशी बाल्कनी आहे पण ह्याची जी अरेंजमेंट आहे ना ते बऱ्यापैकी छान आहे. ही ती बाल्कनी झाली. त्यानंतर मग हॉलमधूनच याला एंट्री आहे किचनमध्ये आणि या बाल्कनीमध्ये. इकडच्या साईडला 2 बेडरूम आहेत, टॉयलेट बाथरूम आहे. तर इकडं पण बघू शकता, इकडं आहे बाथरूम आणि इकडे आहे टॉयलेट. आणि बाकी सगळ्या रूम्स तर छान आहेत म्हणजे क्लीन होत्या. इंडियन टॉयलेटसुद्धा दिलेलं आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे सगळ्या रूमची सगळ्या याची कंडिशन बऱ्यापैकी चांगली होती. नाहीतर ह्याला साफ करायलाच ना जवळजवळ 2 दिवस गेले असते. ॲसिड वगैरे आणून साफ करायला लागलं असतं. त्यानंतर ही जी आहे ना ती फर्स्ट बेडरूम आहे. आणि तिकडच्या साईडचं दिसतंय ते तुम्हाला कबर्ड दिसत असेल. आणि इकडून बाल्कनीचा डोअर आहे. इथं कोणीतरी हे लावलंय म्हणजे अभ्यास करत होतं. जे इथे आधी राहत होते ना त्यांच्या अभ्यासाच्या बरेच चार्ट इथे लावलेले आहेत. आणि त्यानंतर इकडं जी आहे ना ही दुसरी बेडरूम आहे. इथेही त्यांनी कबर्ड वगैरे दिलेले आहे. आणि कबर्ड्स पण खूप छान आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कप्पे वगैरे दिलेले आहेत. कसं काय अरेंज करायचं हे सामान ठेवायला एकदम बरं पडतंय. म्हणजे 2 कबर्ड असल्यामुळे जास्त काही हे होणार नाही. वेस्ट बंगालला एकच कबर्ड होतं त्याच्यामुळे आमचं अर्धं सामान तर बॅगेत होतं. त्याच्यानंतर तुम्हाला मी तर 2 बेडरूम दाखवल्यास. त्यानंतर दाखवते बाल्कनी. ही बाल्कनी ना खरंच 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 खूप मोठी आहे. आणि 2 बेडरूमला अटॅच आहे. म्हणजे त्या पण बेडरूममधून बाल्कनीत येऊ शकतो. आणि या पण हे तर हा आहे अयोध्येचा रात्रीचा नजारा. अयोध्या खरंच खूप मोठी सिटी आहे. म्हणजे इतकी मोठी सिटी ना जवळजवळ म्हणजे इतकं ट्राफिक की बसच. इतर ट्राफिक म्हणलं ना मेन रोडला तर जाऊच वाटत नाही कारण एवढे हॉर्न एवढे ट्राफिक. गेलो तेव्हा लाईट नव्हती कारण लाईट खालून बंद केली ती. मग ह्यांनी चालू वगैरे केली. आणि आता त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवते. हा एवढा मोठा पॅसेज आहे. एका फ्लोअरवर 8 फ्लॅट आहेत. आणि प्रत्येकाला 2 लिफ्ट दिलेल्या आहेत. म्हणजे तिकडं 4ला वेगळ्या आणि इकडं 4 फ्लॅट्सला वेगळ्या. तर हा अशा प्रकारे हॉल वगैरे आहे जो की मी तुम्हाला आधी दाखवलेलाच आहे. फक्त मी तुम्हाला आता लाईट आल्यानंतर दाखवते. हे किचन पण बऱ्यापैकी हे होतं. सगळ्या लाईट्स चालू होत्या. म्हणजे सगळे लाईट्स हे ते सगळं चालू होतं. बाकी काहीच हे नव्हतं. व्हिडिओ काढून घेतला कारण नंतर जमा करताना काय प्रॉब्लेम येत नाही की काय तूटफूट काय असली वगैरे. तर बाकी आता बघूयात. ही क्वार्टर साफ करायला लागेल. त्यानंतर पुन्हा एकदा शिफ्टिंग. आणि शिफ्टिंग म्हणलं ना खरंच विकनेसच येतो. एवढा पसारा बघूनच काय सुचत नाही. आज ब्लॉग पोस्ट होतोय पण मी इथं शिफ्ट झालेला 5 दिवस झाले. 5 दिवसामध्ये
माझं काहीच एवढं आवरलेलं नाही आहे. माझं 70% सेट झालेलं आहे, 30% अजून बाकी आहे. ॲक्च्युली ही क्वार्टर्स आम्हाला तशी तर भेटत नव्हती, कारण आमचं प्रॉपर युनिट हे नाही आहे. पण खूप प्रयत्नानंतर शेवटी क्वार्टर्स भेटली. तर असो, जाऊ दे आता. इथं राहू शकतो किंवा पुन्हा आमच्या युनिटला म्हणजे आम्ही लखनौला जाऊ शकतो. तर तशी तर छान आहे. लखनौला जरी जायला लागलं तरी तिथेही क्वार्टर्स अवेलेबलच आहेत, तिथं काही नाही आहे. आणि अयोध्यापेक्षा लखनौ मोठी सिटी आहे. तर जर तुम्ही कधी अयोध्येला आला तर नक्की 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 मला भेटा, कारण खूप महाराष्ट्रात ते लोक राम मंदिर पाहायला येतात. ॲक्च्युली हे राम मंदिर ड्युटीला आहेत ना, हे तर मला रोज आल्यानंतर सांगतात, आज इकडचे भेटलेले तिकडचे भेटलेले. मराठी एवढे येतात, कोणी टूर्स ट्रॅव्हल्समध्ये येतं म्हणजे पॅकेजनुसार हे ते. म्हणजे मला हे तर दिवसा सांगतच असतात, आज हे भेटलं ते भेटलं. किंवा बऱ्यापैकी आपले व्हिडिओज बघणारेही त्यांना ओळखतात की आम्ही तुमचे व्हिडिओज पाहतो, असं तसं छान वाटतं. तर ही आहे अशा प्रकारे आमची क्वार्टर्स आणि आम्ही रामनगरीमध्ये एंटर झालेलो आहोत. छान पोस्टिंग आलेली आहे म्हणजे रामाच्या नगरीत. तर चला, असेच आता मी छान छान व्लॉग तुमच्यासोबत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि तुम्हाला आपला हा व्लॉग कसा वाटला तेही नक्की कमेंट करून सांगा. ही क्वार्टर्स कशी वाटली तेही नक्की कमेंट करून सांगा. हे फोटोज काढत आहेत कारण तिथं जो आतमध्ये कारसा दिला आहे ना, तो तुटलेला आहे. त्याची जे खालून आहे ना, तो क्रॅक गेलेला आहे. तर ह्यांना म्हटलं की तो फोटो वगैरे काढून ठेवा, जेणेकरून मग ते बरं पडेल. तसं त्यांनी बिल्डिंग ब्रांचला ह्या गोष्टी सांगितल्याच होत्या की हे डॅमेज वगैरे आहे असं तसं. तर आता बघूयात, शिफ्टिंग करूयात मस्त तुमच्यासोबत. तर जेवढं पॉसिबल होईल तेवढा व्लॉग घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. कारण आता शिफ्टिंग म्हटलं तुम्हाला तर माहितीच आहे, कुठं काय सामान ठेवलं आहे काय नाही, 2 दिवस तर काय सापडत नाही. तर अशा प्रकारे आम्हाला अलॉट झालेलं हे सेकंड क्वार्टर आहे. बंगालचं क्वार्टरही मस्तच होतं आणि त्यानंतर हे आता क्वार्टर्स भेटलेलं आहे. आम्ही खूप खुश आहोत, आनंदी आहोत. आणि आता काय तेव्हा इथे मराठीही 7-8 फॅमिलीज आहेत, त्यामुळं काही टेन्शनही नाही. श्रीच्या एजचीही बरीच मुलं आहेत, त्यामुळे श्रीचंही काही टेन्शन नाही. तर चला, असेच आपण नवीन ब्लॉग्स तुमच्यासोबत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करू. आपल्या चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. आणि लवकरच आपल्या शिफ्टिंगचाही ब्लॉग तुमच्यासोबत शेअर होईल, जो की तुम्हाला सगळीकडे पसारा दिसेल. तसं तर मी बंगालवरून आणलेलं फक्त किचनचंच आपण ओके केलं म्हणजे ओपन केलं, कारण आम्ही क्वार्टरला अप्लाय केलं म्हणून. त्यानंतर मग ते आहे तसे बॉक्स आणि किचनचं सामान इकडे आणलं. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग.